नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बॉम्बे हायकोर्ट पदाची जी जाहिरात आली होती, लिपिक पद असन, शिपाई पद असन, चालक पद असन, लघु लेखक वगैरे असतील, त्या सगळ्या पदांची जी लेखी परीक्षा आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये लिपिक, शिपाई आणि चालक पदाची जी लेखी परीक्षा आहे, ती परीक्षेची तारीख पण डिक्लेअर झाली. सर्वात महत्वाची अपडेट बॉम्बे हायकोर्टची असेल ती म्हणजे जे काही विद्यार्थी आपले अपात्र करण्यात आले होते, मला वाटतं आपले बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी अपात्र केले होते, त्या सर्व विद्यार्थ्यांना आता त्या ठिकाणी काय होणार आहे, लेखी परीक्षेला या ठिकाणी संधी मिळणार आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. जे काही 6,000 प्लस काहीतरी विद्यार्थी होते ते शिपाई पदाला जे काही रिजेक्ट झाले होते त्या विद्यार्थ्यांना पण संधी मिळणार आहे आता पेपर द्यायला. आणि लिपिक पदाला पण जे काही 4,000 काहीतरी विद्यार्थी होते त्यांना पण संधी मिळणार. म्हणजे या ठिकाणी शॉर्ट लिस्टचा विषय राहिलेला नाही. रिजेक्ट झालेले आणि सर्वच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काय होणार मित्रांनो, पेपर द्यायला तुम्हाला काय मिळणार आहे, संधी या ठिकाणी मिळणार आहे. आलं लक्षामध्ये? एकच मिनिट. पेपरला तुम्हाला त्या ठिकाणी सर्वांना काय होणार आहे, संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. हा, 6,047 विद्यार्थी P1 ला अपात्र झाले होते. 6,047. तर क्लर्कला या ठिकाणी 4,058 विद्यार्थी क्लर्कला अपात्र होते आणि 934 विद्यार्थी चालकला अपात्र होते. या सर्व विद्यार्थ्यांना आता लेखी परीक्षा देता येणार आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, तुम्ही जे मेल केले होते 23 तारखेपर्यंत मेल करायचे होते, म्हणजे कोर्टाने कुठलीही त्याच्यावरती शहानिशा जास्त न करता डायरेक्टली त्यांना सर्वांना संधी दिलेली आहे. मात्र त्याला एक अट टाकलेली तुम्ही लक्षात ठेवा, जे काही तुमचे अर्ज आहेत तुम्हाला स्क्रीनिंग टेस्ट देता येणार आहे. लेखी परीक्षेची तारीख आहे जी, म्हणजे लेखी परीक्षा जी 26 तारखेला लेखी परीक्षा होती, ती लेखी परीक्षा तुम्हाला देता येणार आहे. मात्र एक सर्वात महत्वाचं आहे, ती लेखी परीक्षा दिल्यानंतर जर तुम्ही क्वालिफाय झालात, जर तुम्ही क्वालिफाय झालात तर तुम्हाला ती तात्पुरती परवानगी लेखी परीक्षा देण्यापुरती. आता बाकीचे तुमचे प्रॉब्लेम करायचे, तुमच्याशी मेल पत्र व्यवहार करायचा, तुमचं हे चुकलं ते चुकलं, सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा कोर्टला काय वाटतं, चला बाबा हाय 10-12 हजार मुलं आहेत, चला जाऊ द्या, घ्या पेपरला. म्हणजे त्यांनी पेपरला तुम्हाला संधी दिलेली. म्हणजे आता त्या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांना, जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्या टोटल विद्यार्थ्यांना आता लेखी परीक्षा द्यायला या ठिकाणी काय होणार मित्रांनो, संधी मिळालेली आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांनी जे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस असेल किंवा मुलाखती, म्हणजे तुम्हाला मुलाखत देता येणार नाहीच कधी, जर तुमच्या पेमेंटचा खरंच इश्यू असेल. ठीक आहे, तुम्ही पेमेंटची जी फी आहे ही स्क्रीनिंग टेस्ट साठी भरलेली 1,000 रुपये स्क्रीनिंग टेस्ट साठी, बरोबर ना? तर मग तुम्हाला पेपरला संधी मिळणार आहे. परंतु जर पुढे गेल्यानंतर तुमची प्रॉपरली पुन्हा चौकशी होणार. जर तुम्ही मुलाखतीच्या वेळेस ते पुन्हा तुमचा एसबी नंबर वगैरे जे आहे ते सगळं चेक करणार. जर त्यावेळेस जर तुम्ही, मी काय सांगतो कळते ना, त्यावेळेस जर तुम्हाला त्या ठिकाणी जर त्यावेळेस तुम्हाला जर त्यांना जर लक्षात आलं का बाबा नो आता यांनी फी खरंच भरलेली नाही, तर त्यावेळेस तुम्हाला मुलाखतीसाठी अपात्र केलं जाणार आहे. म्हणजे संधी खूप आहे. जर तुमचं त्यावेळेस काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यावेळेस 1,000 रुपये फी त्या ठिकाणी भरून परत पुढे कंटिन्यू करू शकता. म्हणजे तुम्हाला संधी मिळालेली आहे. या संधीचं सोनं करा. सगळं पत्रक वगैरे आलेले, ते पत्रक काय काय नाही आपण सगळं पाहणार आहे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा. पेपरची तारीख सुद्धा फिक्स झालेली, ते पण पत्रक पाहणार आहे. जाहिरातीमध्ये काय सांगितले ते पण सांगणार आहे. ती जी लिस्ट लागलेली काल ते पण सांगणार आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी मी फक्त तुमचा 1 मिनिट वेळ घेतोय. मित्रांनो, आपली हार्देज ऑनलाईन अकॅडमी आयोजित मिशन बॉम्बे हायकोर्ट स्पेशल लिपिक शिपाई भरती सराव बॅच आहे मित्रांनो. अतिशय महत्वाची अशी बॅच आहे मित्रांनो. याच्या अगोदर आपली बॅच ही 3 महिन्यापासून बॅच चालू आहे मित्रांनो. जवळजवळ 3 महिने पूर्ण होत आलेले. ही बॉम्बे हायकोर्ट मॉक टेस्ट बॅच असणार आहे मित्रांनो. आपल्या हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. महाराष्ट्रातील टेस्ट सिरीज असणार एकमेव मित्रांनो. या बॅचचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचंय का 51 सराव पेपर तुम्हाला लिपिकचे भेटणार. म्हणजे तुम्ही आज ऍडमिशन केलं तरी तुम्हाला 51 सराव पेपर भेटणार आहे आणि शिपायाचे 51 सराव पेपर भेटणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सराव पेपर सोबतच तुम्हाला काही महत्वाच्या टॉपिकच्या पीडीएफ असतील किंवा क्वेश्चन पेपरच्या पीडीएफ सुद्धा मोफत मिळणार आहे. पण ह्या पीडीएफ फक्त ज्या विद्यार्थ्यांचं ग्रुपमध्ये ऍडमिशन आहे, ज्या विद्यार्थ्यांचं ग्रुपला ऍडमिशन आहे, फक्त त्याच विद्यार्थ्यांना ह्या पीडीएफ या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, अतिशय महत्वाची टेस्ट सिरीज आहे. टेस्ट सिरीज ही ऑनलाईन स्वरूपात असणार आहे. मात्र पीडीएफच्या स्वरूपात सुद्धा काही प्रश्न आपल्याला तुम्हाला सरावासाठी आपण तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना या टेस्ट सिरीजला ऍडमिशन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी माझा जो नंबर दिसतोय स्क्रीनवरती 9766853675 या नंबरवरती जायचे आणि लगेच टेस्ट सिरीजला ऍडमिशन घ्यायचं. आता अजिबात उशीर करू नका. ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज घ्यायची त्या विद्यार्थ्यांनी लगेच टेस्ट सिरीज घ्या. कारण की आता तुमच्या हातात फक्त 25 दिवस राहिलेले आहेत, जवळजवळ 20-25 दिवस. आणि तेवढ्या दिवसात हे पेपर तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. कारण का जर तुम्ही आता हे केलं तर पेपर सोडवून त्या ठिकाणी होणार नाही लगेच. त्याच्यामुळे सर्वांनी मित्रांनो विनंती असेल का ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचे लिपिक आणि शिपाईला त्यांनी लगेच जायचंय आणि या ठिकाणी 9766853675 या ठिकाणी तुम्हाला जो नंबर दिसतोय त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लगेच त्या ठिकाणी जाऊन त्या नंबरला मेसेज करायचं व्हॉट्सअपला. आणि लिपिकची फी किंवा शिपाईची फी किंवा दोन्ही जर घ्यायची असेल तर दोन्ही पण घेऊ शकता. अतिशय दर्जेदार टेस्ट सिरीज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. सर्वांनी टेस्ट सिरीजला ऍडमिशन करून घ्या. चला आता आपण पाहणार आहे की आपल्याला जे काही मेन तारीख आलेली पेपरची ती काय आहे.
कालचं पत्रक आहे मित्रांनो 27/3 म्हणजे कालच्या तारखेचे हे पत्रक आहे, तुम्ही पाहू शकता. स्क्रीनिंग टेस्ट ऑफ ऑल प्रोव्हिजनली इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, स्टाफ कार ड्रायव्हर अँड P1 म्हणजे 26 तारखेला म्हणजे 26 तारखेला आपले फक्त शिपाई, क्लर्क आणि चालक 3 पेपर 26 तारखेला होणार आहे. कसे होणार आहेत ते सिप मध्ये असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळे पेपर तुमच्या तिन्ही ठिकाणी फॉर्म असले तरी तुम्हाला पेपर देता येणार आहे. will be held Sunday 26/4/2026. Time, venue and information regarding hall ticket admit card will be one way to do course to the official website in the High Court Bombay. म्हणजे बॉम्बे हायकोर्ट बॉम्बेची वेबसाईट चेक करत चला असं त्यांनी सांगितलं. तुमच्या ऍडमिट कार्ड पण बद्दल माहिती किंवा सगळी माहिती ऍडमिट कार्ड लगेच येणार ना, थोडा उशीर लागेल, पण 26 तारखेला आपली परीक्षा होते हे आता जवळजवळ कन्फर्म झालेले. आपल्या हातामध्ये फक्त आणि फक्त आता मित्रांनो आपल्या हातामध्ये राहिलेले मोजून 25 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. त्यामध्ये तुम्हाला आता चांगली जोरदार तयारी करायची. 26 तारीख ही बॉम्बे हायकोर्टच्या परीक्षेची तारीख ही डिक्लेअर झालेली. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्ही जोरदार तयारी करू शकता. लक्षामध्ये फायनली झाले. आता आपण पाहणार आहे का तुम्हाला त्यांनी काय अपात्र विद्यार्थ्यांना काय तुम्ही नोटीस आलेलं होतं जर का फॉलोइंग कॅन्डिडेट काय कॅन्डिडेटर्स वेअर रिजेक्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन द ग्राउंड ऑफ एसबी कलेक्ट रेफरन्स. म्हणजे काय मित्रांनो, जे स्टेट बँकेचा एसबी कलेक्ट रेफरन्स होता तो तुमचा अर्जात नमूद केलेला जो एसबी कलेक्ट म्हणजे जो संदर्भ क्रमांक आहे तुमचा तो रेफरन्स नंबर, हा रेफरन्स नंबर चुकीचा असल्यामुळं जो रेफरन्स नंबर आणि तुम्ही डायल केले म्हणजे तुम्ही टाकलेला तो मॅच होत नव्हता, त्याच्यामुळे तुम्हाला रिजेक्ट केलं होतं. मात्र आता तुम्हाला संधी दिलेली सगळ्यांना, म्हणजे लेखी परीक्षा तुम्हाला सर्वांना देता येईल. परंतु जर तुम्ही त्यावेळेस सुद्धा तुमचे पेमेंट जर खरोखरच तुम्ही जर पेमेंट केलेलं नसेल तर तुम्हाला मुलाखतीसाठी त्या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे. लक्षात ठेवा, मुलाखतीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे. मात्र एक गोष्ट अजून एक क्लिअर करतो की संधी मिळणार आहे, म्हणजे तुम्ही त्यावेळेस जर तुमची फी खरंच भरलेली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पुढच्या प्रक्रियेसाठी सुद्धा तुम्हाला कंटिन्यू केलं जाऊ शकतं किंवा त्यावेळेस तुम्हाला फी भरावा लागेल पुन्हा. आल्या लक्षामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला संधी मिळालेली आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की मुलाखतीपर्यंत तुम्ही जाऊ शकताय, मात्र त्याच्या पुढे जाता येणार नाही. जर आवश्यक जे परीक्षा शुल्क ते जर भरलं नाही असं जर आढळलं तर तुम्हाला पुढच्या प्रक्रियेसाठी बाद केलं जाईल. मात्र तुम्ही भरलेला आहे ना, तुम्हाला माहिती नाही तुम्ही भरले, अजिबात काळजी करा. रेफरन्स आयडीचा प्रॉब्लेम असू द्या, मात्र जर भरला असेल तुम्ही 1000 रुपये चलन तर तुम्हाला नक्की पुढील प्रक्रियेसाठी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला हे करू शकतात. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने ही महत्वाची जे काही अपडेट्स होती मित्रांनो हे तुम्हाला देण्याचं काम केलं. बॉम्बे हायकोर्टची खूप महत्वाची अशी ही अपडेट होती मित्रांनो. या अपडेटच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर काही गोष्टी आज या ठिकाणी समजलेल्या आहेत. आलं लक्षामध्ये. चालते मित्रांनो, आपण आता एक पुस्तकाबद्दल पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपण जर बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची तयारी करत असाल किंवा शिपाई पदाची तयारी करत असाल, आपल्याला जर पुस्तकाची आवश्यकता वाटत असेल किंवा घ्यायचं असेल तर मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं खूप छान असं पुस्तक आहे. महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 2018 ते 2026 दरम्यान झालेले सगळे पेपर याच्यामध्ये तुम्हाला भेटतील. त्याचबरोबर लिपिकचे, त्याचबरोबर शिपाईचे पण सर्व पदांसाठी उपयुक्त असणारे पुस्तक आहे मित्रांनो. हे पुस्तक तुम्हाला आपल्या जवळच्या बुक स्टॉल मध्ये जाऊन हे पुस्तक मिळू शकतं. यामध्ये काय भेटणार मित्रांनो, तुम्हाला लिपिकचे 4 क्वेश्चन पेपर भेटणार 2019, 20, 23 आणि 25 झालेल्या. शिपाईच्या 18, 24 आणि 25 झालेल्या 4 भेटणारे. त्यानंतर लिपिक सराव संभाव्य 22 भेटणारे, शिपाई 21 संभाव्य भेटणारे. त्याचबरोबर जिल्हा न्यायालयाच्या 6 पेपर भेटणारे, शिपाईचे 13 पेपर, असे एकूण 70 पेपर तुम्हाला भेटणार आहे. आणि या एकूण 70 पेपर मधून तुम्ही तयारी या ठिकाणी करू शकता मित्रांनो. आमचे मित्र विठ्ठल नागनाथ राऊत सर यांचं अतिशय महत्वाचं आणि अतिशय विद्यार्थी प्रिय असं पुस्तक आहे, जे बुक महाराष्ट्रात सर्वत्र या ठिकाणी उपलब्ध आहे. बुक खरेदी करण्यासाठी तुम्ही या नंबरवरती पण संपर्क करू शकता. 902895 902895 आणि 788800005554 या नंबरवरती जाऊन पण तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करू शकता आणि बुक खरेदी करू शकता. चालते मित्रांनो, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवीन अपडेट, नवनवीन माहिती असेल तर कोर्ट भरतीबद्दल मी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी देत जाईल. ओके, ठीक आहे, धन्यवाद.